राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त स्थानिक अमरावतीत ठिकठिकाणी जनजागृती रॅली काढण्यात येत आहे। या अनुषंगाने आज संजीवनी रुग्णालयापासून ही रॅली काढण्यात आली, तर दस्तूरनगर ते जवाहर गेट येथे ही रॅली समारोप करण्यात आली। या अनुषंगाने वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा घेण्यात आले। त्यात रांगोळी स्पर्धा ही आयसोलेशन रुग्णालयात घेण्यात आली। या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला। रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक हे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विलास काळे यांनी घोषित केले। या कार्यक्रमात 7 रोग नियंत्रक अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे, संजीवनी शहर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली कावरे, आयसोलेशनचे डॉक्टर अश्विनी खडसे, वडाळीचे डॉक्टर स्वाती कावरे, दस्तूरनगरचे डॉक्टर विक्रांत राजूरकर हे सर्व उपस्थित होते। या शहरी आरोग्य केंद्रातून वैद्यकीय अधिकारी वैशाली कावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मी 7 रोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे आम्ही सर्व आशा वर्कर्स व इथे केंद्र पर्यवेक्षक किसनजी मधने सोबतच सर्व असलेल्या इथं परिसरातील लोकांनी जनजागृती अभियानासाठी आज आम्ही यशोदा नगर ते 4-5 परिसरमध्ये आम्ही फिरलो आणि सर्वांना जनजागृती केली की येणाऱ्या काळामध्ये पावसाळा होणार आहे। या पावसाळ्यामध्ये अनेक डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुन्यासारखे आजार पसरणार आहेत आणि ह्या मागच्या वर्षामध्ये अमरावती शहरामध्ये 815 रुग्ण म्हणजे रक्त तपासण्या केल्या, त्याच्यामध्ये 315 रुग्ण आढळले होते। परंतु ह्या वर्षी आदरणीय देवदासजी पवार मनपा आयुक्त तसेच आदरणीय आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशालजी काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली की अमरावती शहरामध्ये एकही रुग्ण डेंग्यूचा, मलेरिया व चिकनगुन्याचा सापडू नये यासाठी आम्ही घरोघरी जाऊन उपाययोजना, प्रतिबंध उपाययोजना आम्ही सांगत आहोत। 1 दिवस कोरडा पाळा आणि चिकनगुन्या, मलेरिया टाळा अशा आपण घोषणा देत स्वच्छ शहर निरोगी शहर ह्या अशा घोषणा देत गप्पी मासे पाळा आणि मलेरिया, डेंग्यू टाळा अशा ह्या सर्व प्रतिबंध योजना उपाय आपल्या हातामध्ये असलेले उपाय आपण सर्व जनतेला सांगत आहोत। स्वच्छता ठेवसाल तर निरोगी राहाल, स्वच्छता नहीं ठेवसाल तर आरोग्य आपलं बिघडू शकते आणि एक मच्छर आदमी को क्या बना सकता है, मार भी सकता है, मर भी सकता है। म्हणून मच्छराची कहाणी ऐकली असेल, त्या मच्छरापासून आपण सावध राहिलो पाहिजे। आता येणाऱ्या काळामध्ये मच्छर आपला दुश्मन होणार आहे आणि दुश्मनासाठी वार आपण आपले सज्ज ठेवले पाहिजेत। आपल्याला प्रतिबंध उपाय असले पाहिजेत आणि ह्या याच्या मदतीतून आम्ही शहरी आरोग्य केंद्र संजीवनीच्या याच्यातून डॉक्टर वैशाली कावरे यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही रॅली काढलेली आहे। सर्वांना जनतेला विनंती करतो, सर्व नागरिकांना विनंती करतो की या काळामध्ये आपल्या प्रतिबंध उपाय म्हणून स्वच्छता राखावं, गप्पी मासे पाळावी, टायमिंग फवारणी धुवारणी करावी, तिथे कुठेही अशी तक्रार असते तर आमच्या आरोग्य केंद्राची संपूर्ण साधावा एवढी आपला विनंती करतो। मॅडम उपस्थित होते, आपले कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाने आपण इथे डेंग्यूची रॅली करत आहोत। सोबतच आमचे वरिष्ठ एमओएस सर काळे सरांना त्यांनी सूचनेनुसार आपण सर्व ESPला 13 ESPला या दिवशी आपण रॅलीद्वारे जनजागृती करत आहोत। त्यानिमित्ताने इथे सकाळी रॅलीचं आयोजन केलं आणि आपण रॅलीद्वारे सगळं जनजागृती करत आहोत। विशेष म्हणजे डेंग्यूचा जो आजार आहे हा स्वच्छ पाण्यापासून होत आहे। त्यामध्ये इजिप्त नावाचे जे मच्छर असतो तो मादी मच्छर असतो, तो अंडी देतो आणि अंडी देत असताना जे काही 7-8 दिवस किंवा 10 दिवस लागत आहे ती आपल्याला ती सायकल तोडायची असल्या कारणाने आपल्याला कोरडा दिवस पाळायचा आहे। त्या 7-8 दिवसामध्ये जो मच्छर तयार होत आहे त्याला आपण अंडी दिल्यापासून 8 दिवस लागतो आहे। तो पहिल्यांदा आपण लार्वा होतं, नंतर कोश, नंतर अंडी, लार्वा, कोश आणि नंतर मच्छर अशा प्रकारे 8 दिवस लागत असल्या कारणाने आपल्याला ती सायकल तोडायची आहे। त्या संदर्भात सगळं जनजागृती आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवण्यासंदर्भात सर्वांनी आयोजकांनी जे काही मला या 22 दिवसांसंदर्भात सांगितलेलं आहे त्यानुसार मी इथे आरोग्य निरीक्षक हैदर अली, महानगरपालिका अमरावती। आजच्या या डेंग्यू दिनानिमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो की जेवढं आपण स्वच्छता पाळली तेवढ्या चांगल्या प्रकारे आपण डेंग्यूवर मात करू शकतो। कारण डेंग्यूचे हे डास जे आहे हे स्वच्छ पाण्यात तयार होतात आणि हे स्वच्छ पाण्यात तयार होण्याकरिता यांना 8 ते 10 दिवस लागते। जर आपण हप्त्यातून 1 दिवस जरी कोरडं केलं तर ह्या डेंग्यूचे डास तयार होणार नाही व आपण डेंग्यूवर चांगल्या प्रकारे मात करू शकतो। आजच्या दिनानिमित्ताने मी सगळ्यांना एवढंच म्हणत इच्छितो की कोरडा दिवस पाडा, डेंग्यू मलेरिया टाळा, कोरडा दिवस पाडा, डेंग्यू मलेरिया टाळा। हप्त्यातून जर आपण 1 दिवस जरी सगळे ज्या ह्याच्यात आपण पाणी साचवतो, भांडे, ड्रम, कूलर, ज्या ठिकाणी आपण पाणी साठवण करतो ते सगळे हप्त्यातून 1 दिवस जर कोरडे केले तर डेंग्यूवर निश्चितच आपण मात करू शकतो आणि आपलं पूर्ण अमरावती शहर नाही, पूर्ण अमरावती जिल्हा पण आपण यावर
कंट्रोल करू शकतो. म्हणून आमची सगळ्यांची मनपूर्वक सगळ्यांना आग्रह विनंती आहे की सगळ्यांनी हप्त्यातून एक दिवस, फक्त हप्त्यातून एक दिवस जर सगळे भांडे कोरडे केले तर पाणी जास्त साचणार नाही व येणाऱ्या काळात मच्छरांची पैदाश होणार नाही आणि डेंग्यूवर आपण निश्चितच मात करू. थँक्यू. रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. मी सर्वांना विनंती करतो की ज्या रांगोळ्या आपल्या आशा ताईंनी काढलेल्या आहेत त्यांचं मॉस्किटो छान दिसत आहे. एडिटचे दोन हिने काढले तुम्ही, काय झालं काढला काही नाही होत, जाऊ द्या, ठीक आहे. हे काढला मोठा नाही, छान होता. चांगला काढ. मीच देऊ की काय तुम्ही देता? पूर्ण पाहून घ्या. बरं, ठीक आहे. हे त्याचे लक्षण आहे नाही. हे दुसरं कोणी काढलं? काय नाव? सुनीता काटवे, खांडर पाटील, पूजा श्रीपत्रे. तुम्ही ANM आहे सगळे? फक्त काटवे जे आहे तुम्ही ANM आहे. बाकी आशा दुर्गा खंडारकर, प्राजक्ता ठाकरे आणि शीतल खंडारे. छान काढवा. बिअर लॉंग फ्लो म्हणजे प्रोटेक्शन कसं करायचं ते छान. काय काय काढले पाणी जमा होण्याचं नाही. सारखे लिक्विड साडी वापर करायचा आणि मच्छरदाणीचा वापर करायचा आणि पूर्ण प्रिकॉशन काय काय मस्त काढले. लाईफ सायकल संगीता तरुणी. कोण कोण आहे तुमच्यासोबत? नीता साहू, अर्चना मेहकर, चित्रा मांडकर आणि शेवटी मेहकर. ही लाईफ सायकल काढली नाही. गोल कशाने काढलं तर शिवटी राय बोले यांना देऊ दोघांना. चांगले आहे. दुसरा जो आहे ते संगीता तरोने आणि सीमा डोंगरे या दोघांना आपण देऊ शकतो. आणि तिसरा सुनीता काटवेंना देऊ आपण. ठीक आहे. त्याच्यात कोणाचं हे नाही आहे काय होते कोणाची रांगोळीचं आता ते ही मस्त की बाबा. पण मी जे आहे थीम आहे त्या थीमनुसार आपण जवळपास दिलेलं आहे. थोडंसं रांगोळीत कमी जास्त आणि हे काही नाही. हे आपल्याला सगळ्यांचा सहभाग घेण्यासाठी आणि त्यात म्हणजे आपल्याला त्या गोष्टी माहिती असण्यासाठी आपण त्यात भाग घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण मी सरांशी पण एकदा बोलतो. जर सरांच्या हातून होऊ शकत असेल तर सरांच्या हातून देऊ, नाही तर आपण एखादा छोटेखानी प्रोग्राम देऊन आपण आपल्या हाताने हे देऊ प्रमाणपत्र आणि काही